इमारत उपलब्ध होणार नाही तर त्यासाठी काही समाजोपयोगी कार्य करण्यासाठी या ठिकाणी 25 विद्यार्थ्यांची राहण्याची आणि 50 विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची व्यवस्था या ठिकाणी सेवा संघाने या इमारतीच्या माध्यमातून केलेली आहे. आणि आज या ठिकाणी जे विद्यार्थी अभ्यास करताना आपल्याला दिसत आहेत आणि नक्कीच भविष्यातले अधिकारी जिजाऊंच्या विचारांना पाहिजे, जिजाऊंच्या विचारांचे पाहिजे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा चालवणारे अधिकारी या समाजामध्ये निश्चितच घडतील आणि त्याचा खालीचा वाटा हा सेवा संघाची इमारत होईल याचा मला अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे आजची समाजाची बदललेली परिस्थिती बघता समाजाला खरोखर फुले शाहूंच्या विचारांची गरज आहे, आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे, सावित्री आणि जिजाऊंच्या विचारांची गरज आहे. आणि ही विचारांची भूक जर भागवायची असेल तर आपल्याला त्या पद्धतीचं व्याख्यान या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि हाच विचार समोर ठेवून या ठिकाणी तुकोबाला व्याख्यानमालेची मुहूर्त मिळवली गेली. आणि आज या ठिकाणी फुले आणि आंबेडकरांचे विचार आणि आपली जबाबदारी या विषयावरती या व्याख्यानमालेचं 4थं पुष्प या ठिकाणी दिमागात या ठिकाणी गुंतलं जात आहे. आणि या 4थ्या पुष्पाचे आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीदार आहोत याचा मला मनस्वी आनंद होतो. या कार्यक्रमात जात असताना आपल्याला प्रमुख व्याख्यानाचं व्याख्यान तर ऐकायचं आहेच, पण तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा पण 2 शब्द व्यक्त करण्यासाठी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्रीधरजी कापसे सर, मी आपल्यास विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द बोलावे. त्यांच्या शुभेच्छा आणि मिळाल्या माझ्या शुभेच्छा, माझ्या सगळं काही सांगायचं. कापसे सरांच्या शुभेच्छा या सेवा संघाच्या कार्याला नेहमीच आहेत आणि पुढे राहतील त्यांच्या सदिच्छा या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहेत. अध्यक्ष समारोप परंपरेप्रमाणे आपण अध्यक्ष समारोप नंतर घेऊ आणि आपल्यामध्ये आणि व्याख्यानामध्ये जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय प्रमुख व्याख्याते सन्माननीय श्री डॉक्टर शशिकांत पाटील सर फुले आंबेडकरांचे विचार आणि त्यासाठी आपली जबाबदारी काय या विचारावर आपलं विचारमंथन या ठिकाणी व्यक्त करणार आहे. एकदा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. जगाला शांतीचा संदेश देणारे आणि शांततेवर व्यवस्थेत करणारे तथागत गौतम बुद्ध जे का रंग निघाले तसे म्हणे जो आपले तुझी साधू खावा तेव्हा देखील जाळ भलेची देव कासेची लक्ष्मी नाथाळाच्या काठी असं म्हणा गुरु आहे. 18 भक्तीतील मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य प्रस्थापित करणारे छत्रपती महाराज बराबर 32 वर्षात सांगत असताना सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज विद्येविना मती गेले, मतीविना नीती गेली, नीतीविना गेले, वित्तविना शूद्र इतके अनंत अविद्येने गेले. क्रांतीसूर्य महात्मा फुले तुम्ही नसतं घालू शकत तरी गेल्यास जवळ गेलं नसतं कोणी असं ज्ञानाचा वसा आणि वरसा तुमच्या आमच्या पदरात टाकणाऱ्या क्रांतियोगी सावित्रीबाई फुले आरक्षणाच्या जगात राजर्षी छत्रपती शाहू महाराज बोधिसत्व प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम महामानवांना विनम्र अभिवादन करतो. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांना प्रेरित करून तुम्ही आम्ही मराठा सेवा संघ अंबड जगद्गुरु तुकोबा व्याख्यानमाला या 4थ्या पुष्पाच्या प्रसंगी या मंचावरती विराजमान असलेले आजचे अध्यक्ष आणि मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री संतोषजी मिसाळ सर, त्याचबरोबर या कार्यक्रमात उपस्थित असणारे पत्रकार कापसे सर, समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत. त्यात आमचे गुरुवारी कदम सर आहेत, गोकर्णहून आलेले धनराज सर आहेत, आमच्या महाविद्यालयातील लेखक समीक्षक अभ्यासक प्राध्यापक मारुती गुगे सर, कथाकार अरुण लोखोडे सर,
आमचे सहकारी संतोषजी आडे आणि इतिहासाचे अभ्यासक डॉक्टर राजेंद्रजी धाये सर, त्याचबरोबर माझी भगिनी सुवर्णा आणि भाऊजी बाळू शिंदे, तसेच अंबड तालुक्यातले सर्वच कार्यकारिणीतले प्रमुख पदाधिकारी आणि जो विचार महामानवांचा तुमच्या आमच्या ओळखाली ज्ञानसूर्य म्हणून तेजसूर्य म्हणून तुम्ही आम्ही घेऊन वावरतो आहोत ते सर्वच श्रोते माता भगिनींनो, खरं तर महामानवांचा विचार हा तुमच्या आमच्या मनामध्ये रुजतो. रुजल्यानंतर आपण वर्तमानात जगायला लागतो. भूतकाळातला इतिहास हा वर्तमानात जेव्हा अभ्यासतो तेव्हा भविष्यातल्या इतिहासात कुठेतरी आपली नोंद होऊ पाहते आहे. या अनुषंगाने शतकानुशतके ज्यांनी अंधाराचा प्रवास केला त्यांनी आता अंधारात गुणाचा टाळच केला. शतकानुशतके ज्यांनी अंधाराचा प्रवास केला त्यांनी आता अंधारात गुणाचं टाळलंच पाहिजे. हजारो वर्षानंतर आधी सूर्यफुले ठेवणारा फकीर भेटला. सर्वांनी सूर्यफुलासारखं सूर्यफुल झालंच पाहिजे. त्याच्या तेजानं ज्ञानाच्या तेजानं प्रकारलेला हा जो महामानवांचा विचार आहे तुमच्या आमच्या मनात जो रुजला आहे, म्हणून तुम्ही आम्ही या विचारसरणीला अनुसरतो आहोत. आणि म्हणूनच महामानवांच्या विचारांना आपण वर्तमान अवस्थेमध्ये आपली जबाबदारी म्हणून जेव्हा स्वीकारायला लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला त्या महामानवांचं महत्त्व जाणवायला लागतं. जयंती पुण्यतिथी आली की पूजा अर्चा वंदना किंवा हार घालणे म्हणजे महामानवांच्या विचारांना उजागर करणे असं नाही, तर आपल्या वर्तमान आयुष्यामध्ये सातत्यानं महामानवांच्या विचारांना जागणं हा आपला महत्त्वाचा भाग आहे. शब्दांची पूजा करीत नाही आम्ही माणसांसाठी आरती गातो. ज्याच्या गावात उजेड नाही त्याच्या हाती सूर्य देतो. की अज्ञानाचा जो अंधकार आहे तो अज्ञानाचा अंधकार मिटवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो ज्ञानाचा वसा आणि वारसा तुम्हा आम्हाला दिला, सावित्रीच्या रूपाने एक नवी शिक्षिका आपल्याला दिली आणि बोधिसत्व तथागत बुद्धाच्या विचारसरणीनं तुमचा आमचा विचार प्रेरित करून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या चतुसूत्रीला संविधानात विराजमान करून आपल्याला माणसाला मानवतेचं माणूसपणाचं भान दिलं. अशा महामानवांना सातत्यानं आपल्या डोक्यामध्ये आपण विराजमान केलं पाहिजे. पण झाले काय की महामानवांना सुद्धा आपण जातींमध्ये विराजमान करून टाकलेलं आहे. महामानव हा जातीनं आपण आपला केला नाही पाहिजे, तर विचारांना तो आपलासा केला पाहिजे. तुम्हाला माहित असेल की आज प्रत्येक महामानवांची जयंती पुण्यतिथी आली असेल तर तो महामानव कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या विचारसरणीचा आहे, तर त्या समूहानं त्या गटानं पुढे यायचं आहे. ती जयंती की पुण्यतिथी साजरी करायची आहे, तो विचार मिळवायचा आहे आणि त्याचा झेंडा फक्त आपल्या हातात घ्यायचा आहे. शहरात चौकात पुतळे उभे केलेले, पुतळे उभे करून त्यांच्या रंगांचे झेंडे त्यांच्या भोवताली लावलेले आहेत. हा विचार कुठे जातो हे याचा जर आपण विचार केला तर लक्षात येईल. एक कविता मला त्या ठिकाणी आठवते. एका चौकात मध्यरात्रीला रात्री 12 चौकातले सगळे पुतळे एका ठिकाणी आले. आसवट आहे ते स्वतःचं गतवैभव सांगू लागले. एक पुतळा पुढे आला, डोक्यात कुंडी, खांद्यावरती कुंबडी, अशा पद्धतीचा शेतकरी पोशाखातला पुतळा पुढे आला. तो म्हणाला की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना विंत गेले, इतके अनंत आहे का अविद्येने केलं. हा विचार ज्याला मला पोहोचवला, सर्वसामान्य माणसाला मानवतात हा एक धर्म आहे, हा विचार मी पेरवला आणि मी मात्र आज बोललो आहे फक्त माळ्यांपुरता. तसाच पुढे एक पुतळा पुढे आला, डोक्यावरती पुढेही पुढे, हातावरती पंचा, असं घेऊन स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवेनच असं म्हणणारे लोकमान्य टिळकांचा पुतळा पुढे आला आणि तो म्हणाला की मी सर्व जनतेसाठी तो स्वातंत्र्याचा हक्क मागितला होता, मात्र मी आज बोललो आहे चित्त म्हणून ब्राह्मणांपुरता. असा एक पुतळा पुढे आला. घोड्याला टाच मारून कमरेवरती तलवार असलेला पुतळा पुढे आला आणि म्हणाला की स्वराज्य ही संकल्पना 18 पगड जातीतल्या मावळ्यांना सोबत घेऊन बहुजन प्रतिपादकांचं मी स्वराज्य निर्माण केलं. आज बोललो फक्त मराठ्यांपुरता. म्हणजे प्रत्येक पुतळ्याला एक हातात संविधान, संसदेकडे अंगुली निर्देश करणारा पुतळा पुढे आला आणि म्हणाला की मी दलितांचा कैवारी बनू, स्पृश्यता नष्ट करून पाहत होतो, जाती व्यवस्था संपू पाहत होतो. तो विचार मी रुजवला आणि मी आज बोललो आहे फक्त बौद्धांपुरता. प्रत्येक पुतळ्याने ती आपली शोकांतिका त्या ठिकाणी व्यक्त केली आणि मला वाटतं ही व्यवस्था तुम्ही आम्ही जर डोळसपणे स्वीकारली, पाहिली तर आपल्याही ते लक्षात येईल की जाती व्यवस्थेने आपल्याला कितीसं पोखरलेलं आहे. म्हणजे जर जात आपल्याला एखाद्या व्यक्तीची कळली नाही तर त्याला सर्वप्रथम त्याच्या बाह्य पोशाखावरून आपण निखळून पाहतो. त्याचा बाह्य पोशाख बघतो, त्याच्या शर्टाचा रंग कुठला आहे,
त्याने टिळा लावला आहे का, त्याच्या कानाला छिद्र आहे का, मग तो कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, त्याच्या गळ्यामध्ये कुठली माळ आहे का, त्याच्या हातात कुठला पंचा आहे का, किंवा खांद्यावरती कुठला रुमाल आहे का, हे बघतो. ते बघून आपल्या लक्षात नाही आलं तर आपण त्याला नाव विचारल्यानंतर आडनाव विचारल्यानंतर लक्षात यायला लागतं. आडनावाचं कुठेही साम्य लागत नाही. मग गायकवाड सांगितलं, अमक सांगितलं तर त्या नावातूनही काही लक्षात येत नाही. त्याच्या घरापर्यंत पोहोचत आपण जायला लागतो तेव्हा त्याच्या भिंतीवरच्या तस्वीरींकडे आपली नजर जायला लागते. म्हटले याच्या घरामध्ये कुठल्या महामानवाचा फोटो आहे ते तरी आपण बघूया. त्याच्यावरून त्याचा जाग शोधण्याचा तो प्रयत्न करतो. तिथूनही त्याचा जर वेळ नाही लागला तर तुमचे पाहुणे कुठले, तुमची इथे सोयरीक आहेत का, या गावामध्ये तुमची कोणती सोयरीक आहे, त्याचं कोणतं आडनाव आहे, असं बघत बघत पुन्हा त्याचा शोध लागत नाही. म्हणून त्याच्या मुलांची नावं शोधायला लागतात. मुलांची नावं शोधायला लागल्यानंतर संभाजी असेल, शिवाजी असेल, सिद्धार्थ असेल, जे काही नावं असतील तर ते नावं कुठल्या जातकुळीशी साधणारी आहेत इथपर्यंत आपण जातो आहोत. म्हणजे मित्र लक्षात येत असं तुमच्या की ही जात जी व्यवस्था आहे, जी जात नाही ती जात असते, ही जात आहे ती बुलेट प्रूफ काचेसारखी आहे, दिसतही नाही, छेदताही येत नाही. ही सगळी व्यवस्था या ठिकाणी लक्षात येते आहे. म्हणजे महामानवांनी जो इतिहास तुमच्या आमच्या समोर उजागर केलेला आहे तो इतिहास जर आपल्या लक्षात आला तर तुमच्या आमच्या आलेल्या विचारांच्या अनुषंगाने वर्तमान अवस्थेमध्ये ज्या महामानवांनी ज्या जाती व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केला, ज्या धर्म व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न केला, जिथे स्पृश्य अस्पृश्यता होती ती संपवण्याचा प्रयत्न केला, स्पृश्य अस्पृश्यता बऱ्या मोठ्या प्रमाणात आपण घालू शकलो, मात्र मनामनातली स्पृश्य अस्पृश्यता आजही गेलेली नाहीये. हे वास्तव आहे. याचे वास्तव दहातेचे चटके तुम्हाला सातत्यानं समाजात वावरताना दिसतायत, जाणवतायत, आपण अनुभवतोय. आपण माणसात वावरत असताना त्यांच्या विचारांच्या, शब्दांच्या बाणांनी, निष्ठ बाणांनी घायल होतोय. प्रत्येक ठिकाणी वर्तमान अवस्थेमध्ये जगत असताना आपण कुठल्या तरी समूहासोबत, गटासोबत बांधल्या गेलेलो. शेजारी कुठल्या घरावर कोणता झेंडा आहे, रंग वाटून घेतले, होतं नव्हतं सारं आपण उठून घेतले. म्हणजे निळा रंग असेल तर अमक्याचा, भगवा असेल तर अमक्याचा, पिवळा असेल तर अमक्याचा, हिरवा असेल तर अमक्याचा. एवढंच नाही तर दुकानावरती आपली माय भगिनी जर गेली तर तिला निळ्या रंगाची साडी जर समोर टाकली तर ती पटकन नाही म्हणते, हिरव्या रंगाची टाकली तर पटकन नाही म्हणते, भगव्या रंगाची जर टाकली तर एखादा समूह नाही म्हणतोय. म्हणजे हा कोणता प्रकार तुमच्या आमच्या मनामध्ये रुजतो आहे. मग ह्या महामानवांना जी व्यवस्था, ज्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेतून आपल्याला बाहेर काढलं, ज्या स्पृश्य अस्पृश्यतेतून बाहेर काढलं, 4 वेद 18 पुराण 9 उपनिषद यातला जो इतिहास खोडून काढला, त्या वैदिक संस्कृतीने तुमच्या आमच्या मनावरती जो संस्कार रुजवलेला होता, तो जो गुलामगिरीचा संस्कार होता, तो नष्ट करत करत तुम्हा आम्हाला इथपर्यंत मानवतेचा धर्म जोपासण्यापर्यंत आणून ठेवलेला आहे. तरी सुद्धा वर्तमान अवस्थेत आपण कोणत्या पद्धतीने कोणत्या महामानवाला अनुसरतो आहोत याचा जर आपण स्वतःलाच प्रश्न विचारला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या धडावरती आपलं शिर नाहीये, त्या शिरामध्ये आपला मेंदू नाहीये. सकाळी जन्माला आलेलं वृत्तपत्र मरून पडतो, संध्याकाळी टिपवाय खाली, मात्र त्या वृत्तपत्रातला विचार गुंगावत असतो मधमाशांच्या पोळ्यासारखा तुमच्या आमच्या डोक्यामध्ये, आणि मिटत नाही तिथले जंत विचारांचे. हा दृष्टिकोन आहे. अहो, आपण हातात विजा घेऊन चालणाऱ्या पिढ्यांसोबत बोलतो आहोत. तुम्ही आम्ही या सभागृहामध्ये बसलेले जर सोबत आले आपण बघितलं तर 1-2 अपवाद सोडला तर तुमच्या आमच्या घरातल्या 16 पासून 30-35 तरुण कुठं दिसतो तुम्हाला. आउटडेटेड झालं आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाहीये. आउटडेटेड झालं आयुष्य, स्वप्नही डाउनलोड होत नाहीये. संवेदनांना लागलाय व्हायरस, दुःखही सेंड करता येत नाहीये. 21व्या शतकातली पिढी बनती क्यूट, 21व्या शतकातली पिढी बनती क्यूट. कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली, संवाद झाले म्यूट. कॉम्प्युटरच्या चिप सारखा माणूस भरता खुजा झालाय, कॉम्प्युटरच्या चिप सारखा माणूस भरता खुजा झालाय, आणि मदर नावाचा बोट त्याच्या आयुष्यातून वजा झालाय. काय झालंय? जिजाऊच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये हा मदर नावाचा बोट चिटकलेला होता. म्हणून ती मेमरी, ते कंटेंट, त्या संकल्पना, तो विचार तुमच्या आमच्यापर्यंत श्रवला. तुमच्या आमच्या घरातला जो मदर नावाचा बोट आहे तो कधीतरी आज संपतो आहे, पुसल्या जातो आहे. अनेक व्हायरस त्याच्यावरती घाला घालतात. 30 सेकंदाची रील बघण्याची क्षमता असलेली आपण माणसं, असलेला युवक, असलेला तरुण हा 3 तासाचा, 1 तासाचा, 2 तासाचा, 1.5 तासाचा विचार ऐकण्यासाठी तयार नाहीये.
30 सेकंदाच्या रील तुम्ही आम्ही स्क्रॉल करतो आहोत. 30 सेकंदाच्या रील आपल्याला हव्या असल्या तर 30 सेकंद थांबतो, नाहीतर 2 सेकंदातच आपण एखादी जी रील असेल ती स्क्रॉल करतो. ही वर्तमान अवस्था, भरकटलेल्या व्यवस्थेमध्ये आपण वावरतो आहोत. हरेक माणूस आज अर्ध्यात, हरेक आवाज आज अर्ध्यात छाटलेला, हरेक माणूस आज आतून फाटलेला आणि कोणी सोडला उद्याचा पहाटदारा उजेड दिव्यातून पाठलेला. हा विचार तुमच्या आमच्या भोवताली वर्तमान अवस्थेमध्ये दिसतो आहे. आणि अशा वर्तमान अवस्थेमध्ये ही इमानाची वाद आपण घेऊन फिरतो आहोत. महामानवांच्या विचारांच्या अनुषंगाने जर आपण भोवताल आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की अशा अनेक गोष्टी आहेत की त्याचा विचार आपल्याला वर्तमान अवस्थेत महामानवांच्या दृष्टिकोनातून करण्याची गरज आहे. त्या माध्यमातून जे चातुर्वर्ण व्यवस्था प्रस्थापित झाले, चातुर्वर्ण व्यवस्था तुम्हाला माहिती असेल, मुखातून जन्म घेतला तो ब्राह्मण आहे, हातातून जन्म घेतला तो क्षत्रिय आहे, पोटातून जन्म घेतला तो वैश्य आहे, पायाकडून जन्म ज्याचा झाला तो शूद्र आहे. ही चातुर्वर्ण व्यवस्था. अध्यापनाचा अधिकार किंवा अध्यापन करणारा वर्ग ब्राह्मण होता. सुरुवातीची चातुर्वर्ण व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीची होती. म्हणजे तुमच्या आमच्या एकाच कुटुंबामध्ये ब्राह्मणही होता, शूद्रही होता, क्षत्रिय होता आणि वैश्यही होता. एकाच कुटुंबात चातुर्वर्ण व्यवस्थेतली चारही व्यवस्था होती. मात्र झालं काय की तत्कालीन कालखंडामध्ये जी ब्राह्मण्यवादी विचारसरणी प्रस्थापित झाली, त्या ब्राह्मण्यवादी विचारसरणीने इकडून तिकडे जाण्याचा मार्ग बंद करून टाकला. ती झाली चातुर्वर्ण व्यवस्था. चातुर्वर्ण व्यवस्थेतून पुन्हा फक्त ब्राह्मण्यवादाला किंवा ब्राह्मण्य असलेल्या अस्तित्वाला तिथे फक्त अध्यापनाचा हक्क आणि अधिकार मिळाला. मग इतिहास लिहिणारे तेच, विचार मांडणारे तेच, तुम्हाला कर्मकांड सांगणारे तेच, तुमच्या भोवताली सगळ्याची थोतांड उभी करणारी तीच. या सगळ्या मंडळी ब्राह्मण सोडलं तर सगळे तुम्ही आम्ही सगळे शूद्र होतो. ब्राह्मण सोडलं तर तुम्ही आम्ही सगळे शूद्र होतो. नावाला क्षत्रिय होता, नावाला वैश्य होता, नावाला शूद्र होता. स्त्रिया तर सर्व शूद्र होत्या. म्हणजे त्या ब्राह्मण कुटुंबातल्या असल्या तरी त्या क्षुद्रच होत्या. ही सगळी व्यवस्था चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये, वैदिक संस्कृतीमध्ये याचं फार मोठं थोतांड मांडलेलं होतं. तथागत गौतम बुद्धांनी त्या काळातलं दर्शनशास्त्र असेल, सांख्यशास्त्र असेल, चार्वाक शास्त्र असेल, या सर्व शास्त्रांचा अभ्यास करून तथागत गौतम बुद्धांनी एक वेगळा मार्ग स्वीकारला. एक वेगळा मार्ग स्वीकारून वैदिक संस्कृतीला दूर लोटण्याचा प्रयत्न केला, अस्पृश्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. गौतम बुद्धांनी मांडलेला हा जो विचार आहे तो पुढच्या पिढीकडे श्रवण केला. चार्वाकाने ज्या पद्धतीनं आस्तिक नास्तिकवाद सांगितला, चार्वाक एक पूर्ण शास्त्र आहे. चार्वाक हा कोणी एक व्यक्ती नाही आहे. चार्वाकांचा आस्तिक नास्तिकवाद जर तुम्ही आम्ही बघितला, नास्तिक म्हणजे देवाला न मानणारा, नास्तिक म्हणजे देवाला मानणारा असा भाग नाहीये. चार्वाकाच्या संदर्भातलं एक अतिशय उत्तम उदाहरण असं आहे की चार्वाक आणि त्याची पत्नी घरामध्ये असताना एका खेडेगावामध्ये ते त्या ठिकाणी राहतात. रात्रीच्या वेळेला 12-1 वाजता ते बाहेर पडतात. तुम्ही आम्ही ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडणारी माणसं आहोत. जुन्या काळामध्ये गावाच्या बाहेर पडल्या तर पाणंदीचा रस्ता होता, फुफटा होता. ते त्या ठिकाणी फुफटाच्या दिशेने जातात आणि चार्वाक त्याच्या पत्नीसमोर वाघाचे ठसे असलेले जे पाऊल दिसतील अशा पद्धतीचे सगळ्या संकेताने पुन्हा त्या ठिकाणी त्या फुफट्यावरती मांडायला लागतात. चार्वाक आणि त्याची पत्नी हे सगळं काम करताना त्या ठिकाणी आहे. ते सकाळ होता घराकडे परततात. घराकडे परतल्यानंतर ते झोपी जातात आणि गाव जागा होतं. गाव जागा झाल्यानंतर गावामध्ये बोभाटा होतो की गावात वाघ आला होता. गावात वाघ आलेला होता आणि गावात वाघ आलेला आहे, त्याने गावावरती हल्ला चढवला तर काय होईल. मग चार्वाक त्याच्या पत्नीला स्वतः प्रश्न विचारतात की तुला वाटतंय का गावात वाघ आला होता. ती म्हणाली नाही, गावात कसला वाघ आला. रात्रीच आपण गेलो होतो, फुफट्यावरती वाघाच्या पंजाचे ठसे आपण उमटवलेले आहेत. म्हणजे जे आपण डोळ्यांनी पाहिलेलं आहे तेच खरं अस्तित्व आहे. हा मुद्दा चार्वाकाने त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि म्हणून हेच चार्वाक शास्त्र ते फार महत्वाचं आहे. मग रामायण कालखंडातला शंभू हा एक महत्वाचा आहे. हा परिवर्तनवाद, हा पुरोगामीवाद, हा महामानवांचा जाती यशामध्ये नष्ट करण्याचा जो संदर्भ आहे हा काही आजचा नाही. रामायणाच्या उत्तर कालखंडामध्ये शंभू नावाचा असुर आहे. तो तपश्चर्या करतो. असुराला तपश्चर्या करण्याचा अधिकार नाही. ब्राह्मणाचा मुलगा घरामध्ये मेल्यानंतर रामाकडे ते जातात की शंभू हा तपश्चर्या करतो आहे म्हणून त्याला संपवलं पाहिजे आणि रामाने शंभूकाला ठार मारलेलं आहे. म्हणजे विचार करा की ज्या अनार्यांनी आर्यांचं अस्तित्व नाकारलं त्यांना या ठिकाणी अस्पृश्यतेचा पगडा सहन करावा लागला. हा जाच सहन करावा लागला. हा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये आजचा नसून ही जी अस्पृश्यता आहे. कोरोनाचा कालखंड तुम्ही आम्ही अनुभवला. 2 वर्षाचा कालखंड
2 वर्षातल्या कालखंडातले 2 महिने, 2 महिन्यातल्या कालखंडातले घरातले 2 दिवस तुम्ही आम्ही अस्पृश्यता पाळू शकतो ना? जन्मानुजन्माची अस्पृश्यता सहन करणारा वर्ग हा तुम्ही आम्ही आहोत, त्यातलेच आहोत आपण. तुम्ही आम्ही त्यातलेच आहोत. मी अस्पृश्यता आजच्या कालखंडामध्ये अनुभवतो. मी ब्राह्मण गलीमध्ये राहत असताना आमच्या नळाचं पाणी भरणारी शेजारची ब्राह्मण बाई आहे, त्या हंड्याला हात लागल्यानंतर तिने पुन्हा त्या लोट्यातलं पाणी घेतलं, त्या हंड्यावरती टाकलेलं आहे. म्हणजे ही अस्पृश्यता आजही नष्ट झालेली नाहीये, हे लक्षात घ्या. मात्र तुम्ही आम्ही दलितेतर आहोत, आपण शूद्रांच्या व्यतिरिक्तचे आहोत, हा अहम आपल्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आपण आजही बहुजन आहोत, आजही त्यांच्या दृष्टीने अस्पृश्य आहोत, आजही त्यांच्या दृष्टीने आपण शूद्रच आहोत. हा जर वर्तमान अवस्थेतला जो विचार आहे, तो विचार तुम्ही आम्ही अनुभवला तर ही गोष्ट लक्षात येईल. कोरोनाच्या कालखंडातल्या ज्या 2 लसी आल्या त्यांनी आपल्याला कोरोनापासून वाचवलं. मात्र महामानवांसारख्या गौतम बुद्ध असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, महात्मा ज्योतिबा फुले असेल, यासारख्या कायमस्वरूपी असलेल्या लसीनं तुमच्या आमच्यातली अस्पृश्यता वर्तमान अवस्थेतली दृश्य स्वरूपाची घालवली आहे. अदृश्य स्वरूपातली अस्पृश्यता अजूनही गेलेली नाहीये. जाती व्यवस्थेच्या संदर्भात बघाल, जाती संस्थेच्या व्यवस्थेच्या बघाल तर 12 बलुतेदार, 18 बलुतेदार आणि तुम्ही आम्ही सगळे कोणते असतील, या सगळ्या व्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर या जातीची जी कवच आहेत, ती जातीची कवच अतिशय घट्ट होताना दिसत आहेत, अधिकाधिक घट्ट होताना दिसत आहेत. जसं जसं आपण शिक्षिताच्या दिशेने जातोय, सुशिक्षिताच्या पावलावरती चालतो आहोत, मात्र ह्या जातीच्या ज्या काही कवच आहेत, ती कवच आपल्याला अभेद्य स्वरूपाची जी कवच आहे ती आजही आपल्याला छेदता येत नाहीये. एवढंच नाही तर एकाच जातीमध्ये आपण कमी आणि अधिक अशा पद्धतीचा सुद्धा वर्ग करायला लागलो. म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये, मग तो कुठल्याही जातीचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा वर्ग आले. त्यांच्या आमच्यात रोटीबेटी व्यवहार होत नाही, त्यांच्या घरात आमची मुलगी चालत नाही. एवढंच नाही तर परिसरात सोडून सुद्धा मुलगी चालत नाही. म्हणजे बऱ्याच भागामध्ये, बऱ्याच गावांना मुलगी दिल्या जात नाही. काही भागांमध्ये, काही परिसरातली प्रादेशिक स्वरूपातली मुलगी दिल्या जात नाही. मग या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार महत्वाचा सांगितलेला होता तो हा होता की विवाह संस्था हीच जाती व्यवस्था मोडीत काढू शकते. हे वर्तमान अवस्थेत तुम्हाला आम्हाला दिसत आहे. आपण भलेही त्या आधुनिकतेच्या आणि वैचारिक पातळीला आजही स्वीकारत नसलो तर तुमच्या आमच्या मनावरती प्रचंड हजारो वर्षाचा जो गुलामगिरीचा जो ठपका आहे, तो मानवी संस्कृतीला घातक असलेला जाती व्यवस्थेचा असेल, संस्कृतीचा असेल, तो तुमच्या आमच्या मनावरती कायमस्वरूपी टिकलेला आहे. आजची कुटुंब व्यवस्था तुम्ही लक्षात घेतली, आंतरजाती विवाह जेव्हा होतात तेव्हा त्या पतीला किंवा त्या मुलीला किंवा त्या मुलाला कोणत्या जाती व्यवस्थेमध्ये, त्यांच्या मुलाला कोणत्या जाती व्यवस्थेमध्ये जावं लागेल, असे अनेक प्रश्न त्यांनाही भेडसावतात. म्हणजे संस्कृतीच्या, समाजाच्या आणि ज्या काही आपण तथाकथित जे काही निर्बंध स्वतःवरती लावलेले आहेत, ते तथाकथित निर्बंध जर आपण टाळले तर मला वाटतं ही जाती व्यवस्था जर घालवण्याचा जर खरा उद्देश असेल तर तो आहे कुटुंब व्यवस्था. आणि कुटुंब व्यवस्थेमधली विवाह संस्था जी आहे तीच विवाह संस्था जाती व्यवस्था नष्ट करू शकते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा मत आहे. हा महत्वाचा जर मुद्दा आपला तर तुम्हाला आम्हाला लक्षात येईल की आपण विचार भूमिकेच्या पातळीवरती जर आपण गेलो तर आपल्याला एका शब्दांमध्ये उत्तर सापडतील असे महामानवांचे विचार आहे. माय म्हणजे काय, माय म्हणजे काय, अशा पद्धतीनं जर आपण उच्चार केला. देव म्हणजे काय, देव म्हणजे काय, राजा म्हणजे काय, ज्ञान संवेदना आणि स्वाभिमान आणि संघर्ष म्हणजे काय, त्याचे उत्तर आपल्याला सापडायला लागतील. जेव्हा आपण देव विचारतो तेव्हा मी माय लिहितो, आणि जेव्हा राजा विचारतो तेव्हा मी शिवराय लिहितो, आणि जेव्हा ज्ञान संघर्ष आणि स्वाभिमान विचारला जातो तेव्हा मी भीमराय लिहितो. हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला चेतण्यासारखा आहे, भेटण्यासारखा आहे. आपल्याला या अवस्थेमध्ये अलीकडे टोपी पलीकडे टिळा, अलीकडे टोपी पलीकडे टिळा, अलीकडे भगवा पलीकडे निळा, यांच्यामध्ये दाबला जातो आहे तुमचा आमचा गळा. हा विचार महत्वाचा की एके आपल्या फक्त संकेताच्या पातळीवरती, संकेतावरून आपण विचारांच्या पातळीवरती, विचारांच्या पातळीवर आपण संस्कृतीच्या पातळीवरती स्वतःला बंदिस्त करत जातो. आणि हे जे बंदिस्त करणं जात आहे त्यातून आपल्याला मुक्ततेचा मार्ग जर स्वीकारायचा असेल तर या महामानवांच्या प्रत्येक विचाराला आज अनुसरण्याची गरज आहे. आपण अनुसरतो कसं आहे, आपण अनुकरण करतो, विचारांचं अनुकरण करतो, पण वर्तनात नाही. ते आपल्या बाह्य देखाव्यामध्ये जास्तीत जास्त पोहोचला आहे. याच्यासाठी फार महत्वाची गोष्ट ती हिसाबनीतीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो आहे. तुम्हाला मला सगळ्यांनाच त्या अभ्यासक्रमावर टोपी विक्या दोन्ही माहिती आहे. टोपी विकणारा टोपी आणि माकड ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. एक टोपी असतो
तो टोप्या गाठोड्यात बंदिस्त करतो, बाजाराच्या दिशेनं जातो, झाडाखाली बसतो, शिदोरी खातो, त्याला झोप लागते, उठून पाहतो तर काय गाठोडं मोकळं आहे, सगळ्या टोप्या माकडांनी पळवलेल्या आहेत. तो इकडं तिकडं पाहतो, त्याला कोणी दिसत नाही, वर पाहतो माकडांनी टोप्या पळवलेल्या, डोक्यात टोप्या घातलेल्या आहेत. तो त्यांना दगड मारतो, ते त्यांना कैरीत मारतात, आंब्याची तोडून मारतात. तो जे सगळ्या कृत्य करतोय तो कंटाळतो, डोक्यातली टोपी काढतो, जमिनीवर आदळतो, पटापटा माकडं डोक्यात टाकतात. ती गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु याच्याही पलीकडे काहीतरी बदल झालेला आहे. आजच्या वर्तमान अवस्थेमध्ये आज जो धोबी आहे, जो गाठोडं घेऊन बाजाराच्या दिशेनं टोप्या घेऊन जात होता, त्याचा मुलगा आहे. कुठेतरी तो बाईक घेतोय, आज तो गाठोडं बांधत नाही तर ट्रंक घेतोय, पेटी घेतोय, बॉक्स घेतोय, बॅग घेतोय, काहीतरी घेतोय. परंतु त्याच्यावरती जो झालेला संस्कार आहे तो त्या अनुकरणाच्या दिशेनं प्रवास केल्यानंतर सोबत असेल त्याचा टिफिन, आता शिदोरी नाहीये, आता त्याच्यासोबत टिफिन आहे, तो टिफिन सोडतो, टिफिन खातो, खाल्ल्यानंतर त्याला झोप लागते, झोप लागल्यानंतर उठून पाहतो तर त्याची बॅग रिकामी झाली. आता त्याच्या बापाने त्याला एक अनुभव सांगितलेला होता की तू ज्या झाडाखाली थांबशील, तुझ्या जर टोप्या पडवल्या तर इकडं तिकडं बघू नको, थेट झाडाकडे बघ. बापाने सांगितलेला अनुभव मुलगा जसाचा तसा अनुसरतो आहे. तो झाडाकडे बघतो तर काय सगळ्या माकडांनी टोप्या घातलेल्या आहेत. तो म्हणतो आता यांना दगड मारण्यात काय अर्थ नाही. माझ्या बापाने सांगितलं की आपण दगड मारला की ते तुला झाडावरच्या कैऱ्या मारतील, ते अनुकरण. मग तो काय करतो, डोक्यातली टोपी काढतो, जमिनीवर फेकतो. पाहतो तर काय एकही माकड टोपी फेकायला तयार नाही. त्याने सांगितलं असतं की आपल्या बापाने सांगितलेला अनुभव आपण या ठिकाणी वापरतोय, परंतु तो अनुभव त्या ठिकाणी काम करत नाही. तो पुन्हा डोक्यातली टोपी काढतो, घालतो आणि पुन्हा फेकतो. परत माकड टोपी फेकायला तयार नाही. असं का व्हावं असा प्रश्न त्याला पडला. त्या एका फांदीवर बसलेला तरुण माणूस त्याला म्हणाला की बाबा रे, तुझ्या बापाने जसं तुला सांगितलेलं आहे, तुझ्या बापाने जसं तुला सांगितलेलं आहे की झाडाखाली झोपल्यानंतर, तुझ्या टोप्या पडवल्यानंतर त्यांना दगड मारण्याच्या भानगडीत तू पडू नको. सरळ डोक्यावरची टोपी काढते, तुझं अनुकरण करतील, टोप्या जमिनीवर टाकतील. तसं आमच्या बापाने आम्हाला सांगितलेलं आहे, जर का तुम्ही टोप्याच्या टोप्या पडवल्या आणि टोप्या जर पडवल्या, त्याने डोक्यातली टोपी काढली तर त्याचं अनुकरण करू नका. ही वास्तवता तुम्ही आम्ही कधी समजणार आहोत? अनुकरणाच्या पातळीवर मागील पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जी मौखिकरित्या आपल्याकडे जे आलेलं तत्वज्ञान आहे, विचार आहे, तो ज्ञानाच्या पातळीवर तपासून घासून पुसून न पाहता जो विचार तुमच्या आमच्या समोर मांडला जातो, तो विचार अनुकरणाच्या पातळीवर म्हणजे स्वरूपानं वापरायला आपण लागतो. तुम्ही आम्ही वाचत नाही, कुठलाच विचार आपण वाचत नाही. मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की एखाद्या ग्रंथाला समृद्ध ग्रंथावरती गेलो, ग्रंथ झालं नाही किंवा आपल्या तुमच्या आमच्या घरामध्ये पुस्तकं असतात, मोजकी बोटावर मोजता येईल की माणसं वाचतात, परंतु एक छोट्यातले छोटी ज्यांचा अनुयायी आपण होतो, म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा, आंबेडकरांचा अनुयायी जर आपण असो किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंचा अनुयायी जर आपण असेल, तर त्यांचं ब्राह्मणाचं कसं आपण वाचलं पाहिजे, गुलामगिरी आपण वाचलं पाहिजे, शेतकऱ्याचं असूड आपण वाचलं पाहिजे, तृतीय रत्न हे नाटक आपण वाचलं पाहिजे. हे सगळं वाचल्यानंतर त्यांचा विचार तुमच्या आमच्यापर्यंत झेपेल. तुम्हाला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला, काळाराम मंदिराचा प्रवेश केला, राज्यघटना लिहिली, या इतिहासाच्या मध्ये असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आपलं होतं की अफजल खानाचा कोटडा काढला, म्हणजे पुरंदरचा तह झाला किंवा पन्हाळगडाला वेढा लागला. या सगळ्या ठराविक घटना वगळता त्यांच्या विचारांना आपण किती मोठ्या प्रमाणात वाचलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 16 पाणी जातीची उत्पत्ती नावाचं 16 पाणी नावाचा लेख, 16 पानांचा लेख आहे. तो पूर्ण आपल्याला मानववंशशास्त्र सांगतोय, तरी सुद्धा आपण तो वाचायला तयार नाही.